नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलद्वारे. तसेच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा स्टडी प्लॅटफॉर्म त्या ॲप्लिकेशनद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं 14 सप्टेंबर म्हणजे कालच्या रोजी एक सर्क्युलर त्यांनी काय केलेलं आहे, टाकलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवर. ते सर्क्युलर नेमका आहे कशाच्या बाबतीत, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्क्युलर जे आहे ते आहे एक्झिट एक्झाम याच्या बाबतीत. म्हणजेच एक्झिट एक्झाममध्ये त्यांनी एक अमेंडमेंट काय केलं होतं, प्रपोज अमेंडमेंट म्हणू शकतो, ते टाकलं होतं सर्क्युलरच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक्झामचा पॅटर्न म्हणजे डिप्लोमा इन फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक्झिट एक्झाम लागणार आहे. तर त्या एक्झामचा पॅटर्न कसा राहील, त्या एक्झामचे किती पेपर राहतील आणि त्या पेपरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट महत्त्वाचे राहतील की त्यांच्यावर फोकस केला जाईल. तर हे जे आजचं जे अमेंडमेंट आहे किंवा जे सर्क्युलर आहे, तर हे त्यांनी टाकलेलं आहे की या एक्झिट एक्झाममध्ये थोडेसे चेंजेस करण्यासाठी त्यांना जे आपले स्टेट गव्हर्नमेंट आहे तसेच युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्याकडून काही कमेंट्स आलेले आहेत, तर त्यांच्यावर विचार करण्यासाठी त्यांनी हे काय टाकलेलं आहे, एक अमेंडमेंट टाकलेलं आहे की बाबा त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा युनियन टेरिटरी असो यांनी नेमकं या एक्झिट एक्झामबद्दल त्यांचं काय ओपिनियन दिलेलं आहे आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याच्यावर येत्या 3 महिन्यातनी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे किंवा 3 महिन्यातनी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कळवेल असं त्यांनी या अमेंडमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक प्रश्न निर्माण होतो की एक्झिट एक्झाम ही मग नोव्हेंबर महिन्यात होईल की नाही, तर हे आपण शेवटी डिस्कस करूया. त्या अगोदर आजचं अमेंडमेंट नेमकं आहे तरी काय, तर हे आपण बघून घेऊया. बघा, अगोदर जेव्हा अमेंडमेंट हे आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ही जी एक्झाम राहील एक्झिट एक्झाम विद्यार्थी मित्रांनो, तर एक्झिट एक्झाम कशा प्रकारची राहील, किती पेपर राहतील, काय काय याच्यामध्ये राहील. बघा, त्यांनी दिलेले प्रोसिजर फॉर कंडक्टिंग एक्झिट एक्झामिनेशन म्हणजे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल की की स्टार्टिंगला अगोदर त्यांनी काय दिलं होतं अमेंडमेंटमध्ये आणि हे जे कमेंट्स आलेले आहेत कोणाच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या फार्मसी म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिलच्या किंवा जे स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा युनियन टेरिटरी त्यांच्या सध्या कमेंट काय आलेल्या आहेत आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा विचार काय आहे, आता याच्यावर कसं करायचं नेमकं. तर बघा, पहिल्यांदा काय आलं होतं याच्यामध्ये, प्रोसिजर फॉर कंडक्टिंग एक्झिट एक्झामिनेशन. म्हणजेच काय, तर एक्झिट एक्झामिनेशन कंडक्ट करण्याची प्रोसेस कशी राहील. तर बघा, त्यांनी काय सांगितलं स्टार्टिंगला, देअर शॅल बी 3 पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इन फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे जेवढेही सब्जेक्ट आहेत महत्त्वाचे आपल्या फार्मसीचे, तर हे सब्जेक्टचे मिळून 3 पेपर होतील. 1, 2, 3 असे 3 पेपर होतील असं त्यांनी सांगितलं. आणि लक्षात सांगितलं होतं पहिले, द लँग्वेज ऑफ द एक्झिट एक्झामिनेशन शॅल बी इंग्लिश लँग्वेजमध्ये हा पेपर होईल असं त्यांनी सांगितलं होतं. अँड द टेस्ट ऑफ ईच पेपर शॅल बी ऑफ 3 hours. म्हणजे प्रत्येक पेपर हा 3 तासाचा होईल. म्हणजे 3 9 तास तुम्हाला पेपर द्यावे लागतील. आलं लक्षात. म्हणजे आज एक पेपर होईल, उद्या एक होईल, परवा एक होईल, असे 3 पेपर होणार होते. आलं लक्षात. आणि हे 3 पेपर 3 तासांचे होते असं पहिले काय होतं, प्रपोज्ड होतं. पण सध्या कमेंट्स काय आलेल्या आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या, आता दुसऱ्या कॉलममध्ये आपण बघूया. दुसऱ्या कॉलममध्ये काय दिले बघा, प्रोसिजर ऑफ कंडक्टिंग एक्झिट एक्झामिनेशन. याच्यामध्ये त्यांनी काय दिले, देअर शॅल बी 1 पेपर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इन फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे या सगळ्यांचा मिळून फक्त एकच पेपर होणार आहे. हे सध्या प्रपोजडच आहे. आलं लक्षात. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं असं सांगितलं की बाबा तुम्ही एकच पेपर घ्या, 3 पेपर कशाला घेता, तर त्यांचं आहे. आलं लक्षात. म्हणजे देअर शॅल बी 1 पेपर. आता किती पेपर होईल, समजा जर इथं चेंजेस झाले तर एकच पेपर होईल आणि हे सब्जेक्ट जे आहेत हे सर्व हे एकाच पेपरमध्ये त्या इन्क्लूड केल्या जाईल. आणि हे विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच व्हायला पाहिजे. आलं लक्षात. बघा, त्यानंतर बघा, द लँग्वेज ऑफ द एक्झामिनेशन शॅल बी इंग्लिश. लँग्वेज ही सेम राहणार, इंग्लिशच राहणार. द ड्युरेशन ऑफ द टेस्ट शॅल बी 3.5 hours. आणि जर पेपरचं चेंजेस या एक्झॅक्ट एक्झामिनेशनमध्ये झाले तर पेपर जो आहे तर तो 3.5 तासाचा एकच पेपर राहील. आलं लक्षात. म्हणजे 3 तासाचे 3 पेपर नसणार आहेत. हा फक्त किती राहील, एकच राहील. आलं लक्षात. आणि याच्यावर फायनल डिसिजन अजून यायचं आहे PCIचं. आलं लक्षात. ते येत्या 3 महिन्यामध्ये त्यांना द्यायचं आहे. आलं लक्षात. एक प्रश्न जो निर्माण होणार आहे, कोणता प्रश्न निर्माण होणार आहे ते आपण नंतर बघूयात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा ज्या कॉलम आहे, दुसऱ्या कॉलममध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अ कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर ॲज हॅव्हिंग पास ओनली इफ ही obtains a minimum of 50% मार्क्स इन ईच पेपर सेपरेटली. म्हणजे जे 3 पेपर होणार होते या 3ही पेपरमध्ये सेपरेटली त्यांना 50% म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मार्काचा जर पेपर असेल तर 50 मार्क त्याला प्रत्येक पेपरमध्ये लागतील. म्हणजे या पेपरमध्ये सुद्धा 50, त्या पेपरमध्ये सुद्धा आणि तिसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 50च म्हणजे 50%च लागतील. आलं लक्षात. म्हणजे
50% मिनिमम मार्क तुम्हाला पासिंगसाठी लागणार सेपरेटली. म्हणजे एका पेपरमध्ये 40% आहेत बाबा आणि दुसऱ्या पेपरमध्ये 90% पडले तर तुम्हाला क्वालिफाय केलं नाही किंवा एक्झाम पास झाली म्हणून असं ठरवण्यात येणार नाही. असं पहिल्यांदा होतं. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला तिन्ही पेपरमध्ये 50-50%च्या वरच मार्क घ्यावं लागत होते, तेव्हाच तुम्ही पास झाले म्हणून डिक्लेअर केला जाईल असं पहिले प्रपोज होतं. पण आता कसं मग तर बघा आता काय आहे, अ कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज हॅव्हिंग पास ओनली इफ ही obtains अ मिनिमम ऑफ 50% मार्क इन द पेपर. म्हणजे हा जो एक पेपर होणार आहे, या एक पेपरमध्ये तुम्हाला 50%च्या वर मार्क घेणे गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 50%च्या वर मार्क घेसाल तेव्हाच तुम्ही डिक्लेअर केला जाल की तुम्ही पास झालेले. ओके, असं आता सध्याच्या प्रपोज अमेंडमेंटमध्ये आहे. चेंजेस जे स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटरी आहे त्यांनी सांगितले त्यानुसार. त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काय आहे, अ कॅन्डिडेट शॅल हॅव टू पास ऑल द 3 पेपर्स इन द सेम अटेम्प्ट. म्हणजे तुम्हाला एकाच अटेम्प्टमध्ये हे तिन्ही पेपर काढावे लागतील. म्हणजे तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल यावेळेस तुम्ही एक्झिट एक्झाम दिली आणि यावेळेस तुमची दोनच पेपरमध्ये तुम्हाला 50% मार्क भेटले आणि तिसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला काय भेटले 40% भेटले, तर तुम्ही पास झाले असं नाही. तुम्हाला एकाच वेळेस तिन्ही पेपर, म्हणजे मग असं नाही की बाबा 2 तुमचे आत्ता निघले आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही काय त्याच्यानंतरच्या एक्झाममध्ये तुम्ही काय करणार की फक्त जो आपला राहिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 50% नाही, जिथं 40% पडले तो एकटाच पेपर द्यायचा का, असं नव्हतं. तुम्हाला तिन्ही पेपरमध्ये 50%च्या वर मार्क एकाच वेळेस काय करायचं होतं, अचीव करायचे होते. हाऊएव्हर देअर शॅल बी नो रेस्ट्रिक्शन ऑन द नंबर ऑफ अटेम्प्ट्स टू अपीअर इन द एक्झामिनेशन. तुम्हाला कितीही वेळ पेपर देता येत होता. आलं लक्षात, अशी अट नव्हती की बाबा तुम्हाला 3 खेपच पेपर देता येईल आणि तिन्ही वेळा तुम्ही एकाच वेळेस काय झालं पाहिजे, 3 पेपर पास झाला पाहिजे असं काही नव्हतं. एकाच वेळेस तुम्हाला म्हणजे अटेम्प्ट कितीही होते. पण आता काय चेंजेस झाले मग त्याच्यामध्ये बघा, आता काय चेंजेस झाले, अ कॅन्डिडेट शॅल हॅव टू पास द पेपर इन द सेम अटेम्प्ट. म्हणजे तुम्हाला एकाच अटेम्प्टमध्ये म्हणजे सेम अटेम्प्ट, आता एकच पेपर आहे म्हणल्यावर तुम्हाला एकच अटेम्प्ट आहे, 3 पेपर असे वेगवेगळे नाही. म्हणजे एकच पेपर आहे तर त्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला तो पास करावा लागेल. हाऊएव्हर देअर शॅल बी नो रेस्ट्रिक्शन ऑन द नंबर ऑफ अटेम्प्ट्स टू अपीअर इन द एक्झामिनेशन. आणि हा पेपर तुम्हाला 50% मार्क पाडण्यासाठी, म्हणजे तुम्हाला यावेळेस जर 50% मार्क पडले नाही तर असं नाही की बाबा तुम्हाला हा पेपर 3च वेळेस देता येईल. आलं लक्षात, तुम्हाला हे अनलिमिटेड कितीही जोपर्यंत तुम्ही ती एक्झिट एक्झामिनेशन क्रॅक करत ना, तुम्हाला 50%च्या वर एक्झाममध्ये मार्क मिळत नाही त्या पेपरमध्ये, तोपर्यंत तुम्ही कितीही वेळ काय करू शकता, पेपर देऊ शकता. तर असे जे चेंजेस आहेत, तर हे चेंजेसच्या कमेंट जे आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटनं आणि युनियन टेरिटरीने त्यांना केलेले आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, म्हणजे PCI काय करणार आहे त्यांनी इथं दिलेलं आहे बघा. आता हे चेंजेस का बरं करायचे किंवा का बरं करा वाटत आहे स्टेट गव्हर्नमेंटला किंवा यांचं का कमेंट केलं त्यांनी याच्यावर, तर पहिली गोष्ट म्हणजे बघा इथं ज्युरिस्डिक्शन जस्टिफिकेशन फॉर द प्रपोज अमेंडमेंट. म्हणजे हे जस्टिफिकेशन हे का बरं चेंजेस करण्याचे त्यांनी प्रपोज केलं बघा. देअर विल बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंज इन ॲडमिनिस्ट्रिंग एक्झामिनेशन ऑन 3 days फॉर अराउंड 2 lakhs कॅन्डिडेट. म्हणजे 2 लाख विद्यार्थ्यांची सक्सेसिव्ह 3 दिवस 3 पेपर घेणं हे शक्य नव्हतं. असलं आलं लक्षात, त्याच्यामुळे हे चेंजेस करा असं स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरीचं काय आहे म्हणणं आहे. इट विल ऑल्सो इन्क्रीज द फायनान्शियल बर्डन ऑन द स्टुडंट्स. आलं लक्षात, आता इथं स्टुडंटचा विचार केला त्यांनी काय की बाबा 3 पेपरला जायचं, मग 3 दिवस तिथं हॉल्टिंग करायची. आलं लक्षात, आता आपल्या याच्यामध्ये जर सेंटर भेटला आपल्याला तर ठीक आहे, पण 3 दिवस जर दुसरे नागपूरला जाऊन, मुंबईला जाऊन, पुणेसारख्या ठिकाणी जाऊन किंवा जिथेही सेंटर भेटलं तिथं 3 दिवस हॉल्टिंग करणं आणि तिन्ही पेपर झाल्याच्या नंतर वापस येणं हे शक्य आहे का, नाही. कारण की इथं फायनान्शियल बर्डन स्टुडंटवर येत होतं. म्हणून सुद्धा त्यांना वाटते स्टेट गव्हर्नमेंटला आणि युनियन टेरिटरीला असे चेंजेस करायला पाहिजे. कोणं तर आपल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं. मग आता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया काय म्हणते याच्यावर बघा. The council would appreciate to have considered comment of the state government and union territory on the above proposed amendments within 3 months of issuance of this letter. लक्षात, म्हणजेच की हे जे काउन्सिल आहे आपली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी हे कमेंट जे आलेले आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि युनियन टेरिटरी आहे ते हे अप्रिशिएट करते आणि 3 महिन्याच्या आत याच्यावर काहीतरी आम्ही काय करू, म्हणजे अनेबल करेल की बाबा तुम्ही जे गोष्टी सांगल्या ते आम्ही लागू करतो 3 महिन्याच्या आत, असं त्यांनी सांगितलेलं आहे PCIनं. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेट कधीची दिलेली आहे PCIनं, नोव्हेंबरची. आणि आता कोणता महिना चालू आहे, सप्टेंबर. मग सप्टेंबर 1, ऑक्टोबर 2 आणि नोव्हेंबर 3 या 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांना काय, सप्टेंबर तर आता चाललाच विद्यार्थी मित्रांनो, 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांना सांगायचे की बाबा तुम्ही जे गोष्टी सांगितले ते बरोबर आहे आणि आम्ही हे काय करतो अमेंडमेंट जे आहेत पहिलं होतं ते कॅन्सल करून आता त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून हे जे तुम्ही अमेंडमेंट सांगितले किंवा तुम्ही जे सांगितल्या कंडिशन्स ते आम्ही काय करतो अप्लाय करतो, असं 3 महिन्याच्यात सांगायचं. तर मला असं वाटतं की नोव्हेंबरमध्ये एक्झाम 100% होऊ शकतेच. कारण की 3 महिने म्हणजे त्यांना काय फक्त हे चेंजेस करायचे जसच्या तसे टाकायचे आणि सर्क्युलर जे आहे ते आपल्या साईटवर ऑफिशियल साईटवर त्यांना काय करून द्यायचं, अपलोड करून द्यायचं, हे एवढंच आहे का नाही. म्हणजे मीटिंगचं
वगैरे मीटिंग, त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांचं सर्व हे करून त्यांना काय करायचं, हे अमेंडमेंट चेंजेस करायचे. हे होऊ शकतात, पण असं नाही की बाबा आता 3 महिन्याच्या आत द्यायचं म्हणजे नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार नाही, असं बिलकुलच नाही. तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिट एक्झामिनेशनचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार आहे हेच ग्राह्य धरून तुम्हाला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. आता तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची मी गोष्ट सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, मी सध्या आपल्या एक्झिट एक्झामचा कोर्स बनवत आहे. एकदम बेस्ट कोर्स राहील, बेस्ट प्राईसमध्ये राहील आणि जेही नवीन विद्यार्थी राहतील त्या नवीन विद्यार्थ्यांना आपलं चॅनल तुम्ही शेअर करा. आपलं ॲप्लिकेशन जे आहे एच.जे. फार्मा स्टडी प्लॅटफॉर्म, तर ते सुद्धा त्यांना घ्यायला सांगा. या महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये म्हणजे एक्झाम होण्याच्या अगोदरच मी एक्झिट एक्झामचा कोर्स काय करणार आहे, लॉन्च करणार आहे. तो प्लीज तुमच्या विद्यार्थ्यांना घ्यायचा सांगा, कारण की तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चनपासून तर हार्ड लेवलचे क्वेश्चन्स त्या कोर्समध्ये राहतील. आलं लक्षात. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.